नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। या अधिवेशनासाठी खरं तर कोट्यवधी रुपये खर्च केले जाते हे अधिवेशन घेण्यासाठी। मात्र अधिवेशन फक्त हे 5 दिवसाचं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वरिष्ठ पत्रकार, किसान नेते आणि देशोन्नतीचे संपादक आहे प्रकाश पोहरे सर। सर, काय सांगाल, कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त 5 दिवसाचं अधिवेशन घेतलं जातं? काय असतं त्याला म्हणतात खानापूर्ती नावाचा एक शब्द आहे. हे खानापूर्ती करण्यासाठी हे केलेलं आहे. मला सांगा की जिथे मंत्रीच नाही आहेत, म्हणजे यांनी मंत्रिमंडळ करून टाकलं, म्हणजे नवरदेवानी हे बांधून टाकलं, मुंडावळ्या बांधून टाकल्या, पण नवरीचाच पत्ता नाही. शेवटी यांची नवरी कुठली आहे? खाते. आणि त्या त्या नवरीसाठी सगळी भांडणं चालू आहेत. एवढं त्यांना क्लिअर मॅन्डेट मिळाल्यानंतर एकतर यांचं मुख्यमंत्री ठरत नव्हता, ते झाल्यानंतर मग मंत्री ठरत नव्हते. याच्यामध्ये ते त्यांनी 1 महिना गमावून टाकला जवळपास. असा 23 तारखेला निवडणुका पार पडल्या, क्लिअर मॅन्डेट आलं. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ स्थापन व्हायला पाहिजे होतं, बाधा काही नव्हतीच. पण आज जवळपास आज 19 तारीख आहे, म्हणजे साधारणतः महिना होत आला आणि याच्यामध्ये इथं काहीच नाही. तर हे सगळं कसं आहे माहिती आहे का, खानापुरती टाईमपास कसा करायचा याच्यामध्ये हे लोक फार माहीर आहेत. त्याचं कारण असं आहे की ज्या असली मुद्दे आहेत, ते गंभीर मुद्दे आहेत, ज्याच्याकडे ह्यांच्याकडे काही उत्तर नाही आहे, तर अशा मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून मग वेगवेगळे मुद्दे हातात घ्यायचे आणि मग टाइमपास करायचा. सध्या असं चालू आहे. सर, खरं तर हे अधिवेशन विदर्भात आहे आणि या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न अपेक्षित आहे, मात्र असं होताना दिसत नाहीये, काय बोला? ह्याला कारण कोण आहे? विदर्भाचा मुद्दा जर इथं दिसत नाही तर ह्याला खरे जबाबदार कोण आहेत? जे काही थोडे थोडके आमदार निवडून आलेले विदर्भातले, हा त्यांचा मुद्दा आहे ना. मी मागच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने सर्व आमदारांना विनंती केली होती, खडसावले होतं, रागावले होतो आणि शेवटी गेल्या वर्षी जवळपास 14 दिवसाचं अधिवेशन, त्यातले 4 दिवस वाया म्हणजे रविवार वगैरे हे गेले. पहिला दिवस शोकप्रस्ताव, 10 दिवस होते आणि शेवटचे 3 दिवसांनी कशामध्ये गमावले? तर ते मराठा आरक्षण, ज्याचा आपला काही संबंध नाही. तुम्ही विदर्भात येता, विदर्भातलं अधिवेशन कशासाठी आहे? विदर्भातलं अधिवेशन आहे विदर्भाच्या प्रश्नासाठी, कारण तसं ठरलं होतं. मग त्याच्यानंतर की इथे येतात आणि इथं आल्यानंतर मागच्या वर्षी विदर्भाचा एकही प्रश्न जेव्हा विचारला गेला नाही, त्यावेळेला मी माझी मर्यादा तोडून एक पत्रकार गॅलरीतून, एक पत्रकार म्हणून तिथून आवाज उठवला गेल्या वर्षी. आणि त्याच्यावरून ह्यांनी अजून काही बोध घेतलेला नाही. कुठल्याही विदर्भाच्या आमदारांनी ह्या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उचलला आहे की बा तुम्ही इथं आले, आमच्या प्रश्नांचं काय, आमच्याकडे ज्या समस्या आहेत त्याचं काय? हे काही करत नाही. या सगळ्या गोष्टींना जर जबाबदार कोण असेल तर मी म्हणतो सत्ताधारी पक्ष तर माहीर शातीर आहेच. खरं तर मुख्यमंत्री विदर्भ पुत्र आहे, नागपूर पुत्र आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय असतं की एकदा मुंबईच्या खुर्चीत बसल्यानंतर मग विदर्भ पुत्र, शेतकरी पुत्र वगैरे हे विषय गौण होऊन जातात. एक लक्षात घ्या, मग सत्ता सर्वतोपरी हा त्याच्यामध्ये विषय होतो. आणि त्याच्यानंतर मग हे जे काय आता तुम्ही तमाशा बघताय, मी ह्याला लोकशाहीचा तमाशा म्हणतो. आणि तो आपल्या पैशाने चाललाय. हे काय यांच्या बापाचे पैसे आहेत का? हे जनतेचे पैसे आहेत आणि त्याच्यामध्ये हा सगळा तमाशा करतात. चालतो कशासाठी? त्याचं कारण असं आहे की लोक हातामध्ये दांडगे घेऊन यांना ठोकत नाही. यांच्यावर जेव्हा चपलांचा वर्षा होईल ना, त्यांना कळेल की झालं तर पब्लिक खवळली आहे रे बाबा. म्हणजे श्रीलंकेमध्ये झालं नाही का, बांगलादेशमध्ये झालं नाही का, शेवटी तिथल्या पंतप्रधानांना सोडून यावं लागलं ना. अमित शहानी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल एक वक्तव्य केलं, कसं बघता तुम्ही त्याकडे? तो त्यातलाच विषय आहे. अमित शहाना तर सगळं माहीतच आहे ना. ते काय नव्याने आलेला मनुष्य नाही आहे. अगदी काय म्हणतो त्याला, अगदी सीझन पॉलिटिशियन, त्याचबरोबर पूर्ण म्हणजे क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला, तडीपार असलेला मनुष्य. त्याला कायदा वगैरे सगळं माहिती आहे. त्याला काय माहीत नाही का की आपण जे बोलून राहिलो, चुकीचं बोलून राहिलो, याचं म्हणजे काय म्हणतो त्याला रिॲक्शन होईल म्हणून. ज्या पद्धतीत ते बोलले की फॅशन झाली आहे, आंबेडकर 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 म्हणून घ्यायचे वगैरे, त्यांना माहीत होतं. त्यांनी ठरवून उमजून ते केलेलं आहे की बघ लोकांचं ह्याच्याकडे आता सगळा दलित समाज त्याच्यात मागे लागला. अरे ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत ना तुमचे. म्हणजे आरक्षण तुम्हाला कशासाठी पाहिजे? सरकारी नोकऱ्यांसाठी. सरकारी नोकरी त्यांनी सरकारी उपक्रमच बंद करून टाकले, विकून टाकले ना. नोकरी आरक्षण भेटून करणार का? तुम्ही त्याच्यावर बोंबला ना. त्याच्यावर कोणत्याला दलिताचं लक्ष नाही, तो काही करायला तयार नाही. तर तेच अतिशय धूर्त आणि चाणाक्ष लोक आहेत आणि त्यांना काय केलं म्हणजे काय होतं हे त्यांना कळतं. तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार आहे, किसान नेता आहे, काय वाटतं कुठले मुद्दे विचारायला पाहिजे, कुठले मुद्दे घ्यायला पाहिजे? नाही, एक तर कसं आहे की विदर्भातलं जेव्हा अधिवेशन आहे ते याच्यामध्ये सध्याच्या घडीला गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या सरकारने म्हटलं होतं की आम्ही लागतचे दुगणा देऊ तुम्हाला, लागतचे दुगणा 2017ला म्हटलं होतं यांनी, म्हणजे 2022ला देणार होते. तर लागतचे दुगणा सोडा, लागतचे दुगणा त्यांनी केलं. काय केलं? शेतीचा लागणारा खर्च त्यांनी लागतचे दुगणा केला. शेतीला लागणारा खर्च तो दुगणा केला. खरं म्हटलं म्हणजे भाजपवाले कधी खोटं बोलत नाही, ते खूप स्पष्ट बोलतात. पण काय झालेलं आहे, पण सामान्य माणसांची बुद्धी फार कमी आहे.
सामान्य माणसानं कळत नाही की बा हे काय बोलून राहिले आहे. त्यांनी काय म्हटलं होतं की हम लागत से दुगना कर देंगे. लागत आपण त्यांना विचारलं नाही, तुम क्या करेन लागत से दुगना. ते त्यांनी लागत से दुगना खर्च करून टाकला ना. तुम्ही थोडे म्हटलं होतं की आमचा लागत से दुगना आम्हाला नफा द्या म्हणून. ते त्यामुळे त्यांनी तसं केलेलं आहे, तसं चाललेलं आहे. खर्च दुप्पट झाला आणि भाव जे आहे ते 2013च्या पेक्षाही कमी झाले आहेत सध्याच्या घडीला, आणि वरून त्याच्यात जीएसटीचा मार आहे लोकांना. ह्या सगळ्या मुद्द्यांवर खरं म्हटलं म्हणजे खूप मोठा गदारोळ व्हायला पाहिजे, आमदारांनी करायला पाहिजे. त्याच्यासाठी हे हाऊस आहे. शेवटी जनतेचे प्रश्न सुटण्याचे आणि तयार होण्याचं केंद्र कुठलं आहे, तर हे हाऊस आहे, पार्लमेंट आहे. तिथे टाइमपास चालू आहे, इथेही टाइमपास चालू आहे. त्याचं कारण आम्ही लोक जे निवडून देतो ना, ते आम्ही आमच्या समस्यांसाठी निवडून देत नाही. हे आमचा दोष आहे आणि हा सगळ्या आमच्या अपरिपक्वतेचा भाग आहे. तर नक्कीच आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार, किसान नेते, लोक किसान नेते पोहरे साहेब होते, ज्यांनी सांगितलं खरं तर लोकांनी ते मुद्दे उचलायला पाहिजे, ज्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे ते मुद्दे साईडला ठेवून इथे भलत्याच विषयावर गदारोळ केला जातो, भलतेच मुद्दे उचलले जातात, असं स्पष्ट मत जे आहे पोहरे यांनी व्यक्त केलेलं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.